नमस्कार विद्यार्थी मित्रो, आज आपण इयत्ता 5वी विषय परिसर अभ्यास भाग 1 14वा पाठ वाहतूकचा स्वाध्याय अभ्यासणार आहोत। त्यामधील पहिला प्रश्न आहे, वाहतुकीच्या सोयीचा तुम्हाला झालेला फायदा यावर 5 वाक्ये लिहा। उत्तर, वाहतुकीच्या सोयीमुळे शाळेत बसने वेळेवर जाता येते, घरापासून लांब असलेल्या पटांगणावर सायकलने जाता येते व तिथे भरपूर खेळता येते। घरातील किंवा शेजारील एखादी व्यक्ती आजारी पडल्यास मोटारीने ताबडतोब दवाखान्यात उपचारासाठी घेऊन जाता येते। आगगाडीच्या सहाय्याने कोकणात असलेल्या आजी आजोबांच्या घरी गणपतीच्या सुट्टीत जायला मिळते। आईबरोबर भाजी आणायला स्कूटरने जाता येते। 2. वाहतुकीच्या सोयीमुळे आपल्या परिसरात उपलब्ध झालेल्या 4 सुविधा लिहा। उत्तर, वाहतुकीच्या सोयीमुळे परिसरातील विद्यार्थ्यांना शाळांमध्ये महाविद्यालयांमध्ये शिकण्यासाठी जाणे शक्य झाले आहे। विद्यार्थ्यांमुळे परिसरात ग्रंथालय, वाचनालय, पटांगणे, व्यायामशाळा इत्यादी सुविधांचा विकास झाला आहे। वाहतुकीच्या सोयीमुळे परिसरातील धान्याच्या, भाज्यांच्या, फळांच्या व फुलांच्या बाजारपेठेतील व्यापाराला चालना मिळाली आहे। परिसरातील देवस्थानांना, परगावातील भाविकांना भेट देणे शक्य झाले आहे। भाविकांमुळे परिसरातील उपाहारगृहे व निवासस्थाने या सुविधांचे प्रमाण वाढले आहे। 3. आपल्या परिसरातील वाहतुकीवरील ताण कमी करण्यासाठी 4 उपाय लिहा। उत्तर, खाजगी वाहनांचा वापर टाळून सार्वजनिक वाहनांचा वापर करणे। शाळा, महाविद्यालय, वाचनालय, बाजारपेठा, नोकरी, व्यवसायाची ठिकाणे चालत जाण्याच्या अंतरावर असल्यास त्या ठिकाणी दररोज चालत जाणे। वाहतुकीच्या नियमांचे काटेकोरपणे पालन करणे। अत्यावश्यक असल्यास खाजगी वाहनांचा वापर करणे, अन्यथा टाळणे। 4. तुमच्या परिसरातील सर्वात कमी प्रदूषण असलेला भाग शोधा। हा भाग कमी प्रदूषण असल्याची कारणे लिहा। उत्तर, आमच्या परिसरातील सर्वात कमी प्रदूषित असलेले ठिकाण म्हणजे आमच्या गावचे शिव मंदिर। हा भाग कमी प्रदूषित असल्याची कारणे पुढीलप्रमाणे: टेकडीवर मंदिर असल्या कारणाने स्वयंचलित वाहनांचा, उपकरणांचा वापर अत्यंत कमी प्रमाणात केला जातो। टेकडीवर मंदिराच्या परिसरात कडुलिंबाची, पिंपळाची, वडाची खूप मोठी झाडे आहेत। ही झाडे नेहमी हिरवीगार असतात। या परिसरात लोकसंख्या खूप कमी आहे, त्यामुळे हा भाग कमी प्रदूषित आहे। पुढील प्रश्न आहे, CNG व LPG ची विस्तारित रूप लिहा। उत्तर, CNG म्हणजे कॉम्प्रेस्ड नॅचरल गॅस आणि LPG चा विस्तारित रूप आहे लिक्विफाईड पेट्रोलियम गॅस। या चित्राचं निरीक्षण करायचं आहे। यामध्ये काय दिसते? आपल्याला प्रदूषण दिसते। त्यावर प्रश्न पाहूया। मागे दिलेल्या चित्रातील प्रदूषण करणारे वाहन कोणते? उत्तर, मागे दिलेल्या चित्रातील प्रदूषण करणारे वाहन बस होय। पुढील प्रश्न आहे, या वाहनाचे प्रदूषण कमी करण्याकरिता तुम्ही कोणता उपाय सुचवाल? उत्तर, बसची वेळच्या वेळी देखभाल व दुरुस्ती करणे आणि CNG चा वापर करणे।